नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्याही विद्यार्थ्यांनी मागील वर्षी म्हणजेच नीट 2024 ची परीक्षा दिलेली आहे व आतापर्यंत कोणत्याच कोर्समध्ये ॲडमिशन झालेलं नाही, यातील अनेक विद्यार्थी नीट 2025 ची तयारी करत असतील। जर या विद्यार्थ्यांना BVSC म्हणजेच पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये अकोला या ठिकाणी नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आलेलं आहे व या महाविद्यालयामध्ये जेही विद्यार्थी नीट 2024 ची परीक्षा दिलेले आहेत असे विद्यार्थी भाग घेऊन ॲडमिशन घेऊ शकतात। यासाठी जे काही नोटिफिकेशन आहे व शैक्षणिक पात्रता तसेच अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना किती वेळ दिलेला आहे या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण शैक्षणिक पात्रता पाहू शकतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पशुवैद्यकीय पदवी प्रवेशाकरिता उमेदवार 12वी परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। किमान विद्यार्थ्याला 50% गुण व राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 47.50% गुण घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच नीट 2024 ची जी परीक्षा आहे ती विद्यार्थ्याने दिलेली असावी, तरच विद्यार्थी या ॲडमिशनसाठी पात्र राहील। त्यानंतर जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशनची जी काही फीस आहे ती तुम्ही पाहू शकता। या ॲडमिशनसाठी ॲप्लिकेशन फी तुम्ही पाहू शकता 1000 रुपये आहे। तसेच राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही जी फीस आहे ती 700 रुपये आहे आणि ही फीस नॉन रिफंडेबल असणार आहे। त्यानंतर जर आपण अर्ज करण्याची पद्धत पाहिली तर तुम्ही हे पॉईंट व्हिडिओला पॉज करून व्यवस्थितरित्या वाचून घ्या। ॲप्लिकेशन करण्याची जी शेवटची तारीख आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 21 मार्च 2025 आहे। 21 मार्च 2025 पर्यंत विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतात व या ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतात। याचा डिटेल शेड्यूल आपण या ठिकाणी पाहू शकतो। जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते 12 मार्चपासून सुरू झालेले आहे। तसेच लास्ट डेट जी आहे ती आहे 21 मार्च 2025। तसेच जे हे नवीन अकोलामध्ये कॉलेज आलेले आहे, कॉलेज ऑफ वेटरनरी अँड ॲनिमल सायन्स अकोला, या कॉलेजची जर आपण इंटेक कॅपॅसिटी पाहिली तर या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 80 सीटची असणार आहे। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची 12वी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या जिल्ह्यांमध्ये झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रिजनल कोटा असणार आहे। म्हणजेच या जिल्ह्यांमध्ये ज्याही विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 70% सीट राखीव ठेवण्यात येतील। तसेच इतर जिल्ह्यांमधील विद्यार्थी जे काही आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 30% सीटवर ॲडमिशन होतील। म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांची नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये 12वी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी या कॉलेजमध्ये 70% ज्या जागा आहेत त्या राखीव ठेवल्या जातील। एकूण जवळपास 56 जागांवर या जिल्ह्यातील विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात व रिमेनिंग ज्या काही जागा आहेत त्यावर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील विद्यार्थी ॲडमिशनसाठी भाग घेऊ शकतात। ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरीमध्ये ॲडमिशन करण्याची इच्छा असेल व नीट 2024 ची परीक्षा दिलेली असेल असे विद्यार्थी या कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी प्रयत्न करून पाहू शकतात। जर तुमचा स्कोर 450+ असेल तर तुम्ही एक वेळेस नक्कीच प्रयत्न करून पाहू शकता। या अनुषंगाने जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा या व्हॉट्सॲप नंबरवर तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही विचारून माहिती घेऊ शकता। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।